नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तारिणी मालिकेतील गुलाब म्हणजेच अभिनेता प्रवीण मांजरेकरची खरी जीवन कहाणी। झी मराठी वाहिनीवरील प्रसारित होणाऱ्या तारिणी मालिकेत गुलाब ही लक्षवेधी भूमिका साकारणारे अभिनेता प्रवीण मांजरेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील एक उमेद, हरहुन्नरी आणि प्रतिभावान व्यक्तिमत्व आहे। मालिका आणि जाहिरातींमधील त्यांच्या अभिनयामुळे ते अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत। प्रवीण मांजरेकर यांचा जन्म आणि संगोपन मुंबई कांदिवली येथे झाला। त्यांनी कॉलेज जीवनापासूनच अभिनयाची आवड जोपासली। मुंबईतील प्रसिद्ध रुईया कॉलेजच्या नाट्य विंगमधून त्यांनी तब्बल 8 वर्षे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम केले। येथूनच त्यांच्या अभिनय प्रवासाचा पाया रचला गेला। प्रवीण हे केवळ एक अभिनेते नसून ते पडद्यामागील विविध कलांमध्येही तितकेच पारंगत आहेत। त्यांनी एकांकिकांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे। याशिवाय एका मराठी अल्बम गाण्यासाठी त्यांनी गीतलेखनही केले आहे। मुख्य प्रवाहात अभिनेता म्हणून येण्यापूर्वी त्यांनी मराठी डेली सोप्समध्ये सुमारे 6 महिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले होते, ज्यामुळे त्यांना तांत्रिक गोष्टींचे उत्तम ज्ञान मिळाले। त्यांच्या उंच आणि देखण्या व्यक्तिमत्वामुळे त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रातही मोठी ओळख निर्माण केली आहे। त्यांनी नामवंत ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे, तसेच अनेक फॅशन शोजमध्ये रॅम्प वॉकही केला आहे। झी मराठीवरील तारिणी या मालिकेत त्यांनी साकारलेली गुलाब ही नकारात्मक आणि रहस्यमय छटा असलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे। त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि संवादफेक यामुळे या भूमिकेला वजन प्राप्त झाले आहे। त्यांनी हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीतही छोट्या मोठ्या भूमिका, कॅमिओ आणि वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे। एक अत्यंत उत्साही, विचारसरणी आणि कामाबद्दल कमालीची निष्ठा असलेला हा कलाकार आज मराठी टेलिव्हिजन विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण करत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तारिणी मालिकेतील गुलाब म्हणजेच अभिनेता प्रवीण मांजरेकर यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।